सद्गुरूंचे पुण्यस्मरण, सद्गुरु नाम संकीर्तन, सद्गुरु गुणानुवाद गान, श्रवण मनन सद्गुरूंचे, श्रवण मनन सद्गुरूंचे. नमस्कार. स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी. श्रीयुत महादेव दामोदर भट लिखित या पुस्तकाचं क्रमशः वाचन आजपासून आपण ऐकणार आहात. सुरुवातीला लेखकाचं मनोगत, मनोभावाचे मनोरे. ओम नमः शिवाय. शिवसोहम हंसाय श्री गुरुलिंगाय नमः. श्रोते पुसती कवण ग्रंथ, काय बोलिले जी येथ. सांगतो. रत्नागिरी जिल्ह्यात पावसग्रामी स्वामी स्वरूपानंद नावाचे एक नाथ संप्रदायी साक्षात्कारी महापुरुष होऊन गेले. 15 ऑगस्ट 1974 रोजी ते समाधिस्थ झाले. स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ रत्नागिरी या संस्थेनं प्रकाशित केलेली स्वामी स्वरूपानंदांची 3 चरित्र प्रसिद्ध आहेत. स्वामी स्वरूपानंद चरित्र आणि तत्वज्ञान हे एक समग्र चरित्र स्वामीजींच्या देखरेखीखाली असं तयार झालं आहे. रत्नागिरीच्या डॉक्टर राय परांजपे यांनी ते लिहिलं आहे आणि हे चरित्र प्रसिद्ध आहे. पावसाचा प्रेमदीप असं एक दुसरं चरित्र स्वामींचे एक पट्टशिष्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वती आळंदीचे यांनी ते तयार केलं आहे आणि तेही प्रसिद्ध आहे. आणखीही एक छोटं संक्षिप्त असं तिसरं चरित्र पण प्रसिद्ध आहे. ह्याशिवाय स्वरूपानंदांविषयी चरित्र वजा इतर अशी माहिती असणाऱ्या पोथ्या, लेख वा इतर ग्रंथ उपलब्ध आहेतच. ह्या सर्वातून स्वामी स्वरूपानंदांचं जीवन, कार्य, तत्वज्ञान, संप्रदाय, राहणी, साधन आणि इतर वाङ्मयीन कार्य इत्यादी संबंधी भरपूर माहिती वाचकांना मिळते. जिज्ञासूंनी ती माहिती अवश्य पाहावी. स्वामींची गुरुपरंपरा. स्वामी स्वरूपानंद नाथ संप्रदायी सत्पुरुष होते. त्यांची गुरुपरंपरा अशी: आदिनाथ सिद्ध आदिगुरु थोर, त्यासी नमस्कार भक्तिभावे. तयाची पासोन शिवशक्ती बीज, लाधले सहज मत्स्येंद्राते. मत्स्येंद्राने दिले गोरक्षा लागोनी, गोरक्षे गहिनी धन्य केला. गहिनीनाथे बोध केला निवृत्तीसी, निवृत्ती उपदेशी ज्ञानदेवा. ज्ञानदेव शिष्य देव चूडामणी, पुढे झाले मुनी गुंडाख्यादी. रामचंद्र महादेव रामचंद्र, प्रसिद्ध मुनींद्र विश्वनाथ. योगसार ऐसे परंपरा प्राप्त, सद्गुरु गणनाथ देई मज. स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन, सद्गुरु चरण उपासिता. स्वामींचं वरील काव्य पाहता असं दिसून येतं की स्वरूपानंदांची गुरुपरंपरा नाथ संप्रदायी इतर परंपरांप्रमाणेच आदिनाथ शिवशंकरापासून सुरू होते. आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञाननाथ, देवनाथ, चूडामणीनाथ, गुंडानाथ, रामचंद्र, महादेव, विश्वनाथ, गणेशनाथ आणि पावसचे स्वरूपानंद अशी ही गुरुपरंपरा आहे. स्वामींची ग्रंथसंपदा. स्वामी स्वरूपानंदांचे एकंदर
12 आध्यात्मिक ग्रंथ प्रसिद्ध आहेत ते असे: श्रीमद अभंग ज्ञानेश्वरी पूर्वार्ध आणि उत्तरार्ध, श्रीमद अभंग ज्ञानेश्वरी संक्षिप्त, श्रीमद अभंग ज्ञानेश्वरी सार स्तोत्र, श्रीमद अभंग अमृतानुभव, अमृतधारा, भावार्थ गीता, गीता तत्वसार, चांगदेव पासष्टी, संजीवनी गाथा, श्री ज्ञानेश्वरी नित्यपाठ, 3 प्रवचने, संजीवनी गाथा संक्षिप्त. योगी स्वरूपानंद. स्वामी स्वरूपानंदांसंबंधी आजवर प्रसिद्ध झालेल्या वरील सर्व तऱ्हेच्या वाङ्मयात एक नाथ संप्रदायी संत म्हणूनच त्यांची भरपूर माहिती आली आहे. ह्या सर्वातून दर्शन होतं फक्त संत स्वरूपानंदांचं. माझ्या मते स्वामी स्वरूपानंद संत तर होतेच, पण त्याबरोबरच एक महान योगीसुद्धा होते. प्रत्येक परमयोगी संत असतोच, परंतु प्रत्येक संत परमयोगी असतोच असं नाही. स्वामी म्हणे माझा नाथ संप्रदाय, अवघे हरिमय योग बळे, असं आपलं एक घोषवाक्य स्वरूपानंदांनी आपल्या ग्रंथातून नमूद करून ठेवलं आहे. ह्यातील योग बळे हा शब्द मला त्यांच्या बाबतीत तरी महत्त्वाचा असा वाटतो. परमार्थशास्त्रात योगी संतांकडूनच मार्गस्थ असं व्हावयाचं असतं. सद्गुरू शाब्दे परेच निष्णात असा असावा असा शास्त्र निर्णय आहे. ज्ञानेश्वरीत असंच सांगितलंय, निदान मला तरी असं वाटतं. देखे परमात्म सुख निधान, साधावया योगी जन, जेन विसंबिती अंजन उन्मेष नेत्री. ह्या ज्ञानेश्वरीतील ओवीचा नीट मागोवा घेतल्यास मी काय म्हणतो ते कळावं. असो, योगी स्वरूपानंदांचे जे अनुभव मी घेतले, मला आले, लोकांना आलेले मी ऐकले आणि पाहिले, ते सर्व ह्या लहानशा ग्रंथात एकत्र करण्याचा मी एक अल्पसा प्रयत्न केला आहे. म्हणूनच ह्या ग्रंथाला मी स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी असं नामाभिधान दिलं आहे. स्वामी स्वरूपानंदांजवळ महान योगसिद्धींचा वास होता. ते ऋतंभरा प्रज्ञा प्राप्त झालेले एक महान योगी होते. त्रिकालज्ञानी होते. स्वामींना अष्टसिद्धी प्राप्त होत्या. योगशास्त्र नियमानुसार ह्या सिद्धींचा त्यांनी कधीही उपयोग केला नाही. परंतु भांडं ओतप्रोत भरलं की त्यातून चुकून माकून का म्हणाना, कधी कधी पदार्थ सहज असा बाहेर पडतो. स्वामींच्या योगसिद्धींबाबत असंच काहीतरी घडायचं. पावसच्या माझ्या अनेक यात्रात ह्या संदर्भात मला भरपूर अनुभव आले. त्यातील माझे काही अनुभव या ग्रंथात दिले आहेत. त्यातील काही इतर मंडळींना स्वामींसंबंधी आलेले असे काही अनुभवसुद्धा या ग्रंथात प्रसिद्ध केले आहेत. ग्रंथाच्या मर्यादेत बसत नाही म्हणून बरीच माहिती देता आली नाही. स्वामी स्वरूपानंदांजवळ दूरदर्शन, दूरश्रवण, वाक्सिद्धी, त्रिकालज्ञान, स्वप्नात जाऊन बोलणं वा अनुग्रह देणं, दूर अंतरावर बोलणं, दुसऱ्या योग्याशी योग सामर्थ्यानं संपर्क साधणं, कुठल्याही प्रकारची शक्तिपात दीक्षा देणं इत्यादी अनेक प्रकारच्या योगसिद्धी होत्या. ह्या सर्व गोष्टींचा अनुभव निरनिराळ्या मंडळींना आला आहे, हे या ग्रंथातील काही उदाहरणांवरून दिसून येईल. ह्या ग्रंथामध्ये 7व्या प्रकरणात स्वामी स्वरूपानंदांचा अक्कलकोट स्वामी महाराजांच्या योग संप्रदायाशी संबंध असल्याचा उल्लेख आहे. याबाबत नंतर एक मुद्दा आठवला तो महत्त्वाचा म्हणून नमूद करतो. माझे मामा श्रीयुत ल रा फडके यांच्याबरोबर बोलताना श्री स्वामी एकदा सहज म्हणाले होते, फडके, मी
संप्रदाय चालवत नाही, तो माझ्याकडे आला आहे. स्वामींच्या ह्या वाक्याचा स्वामी चरित्रातील एका प्रसंगातील वो गोड बोले किधर जिसने ज्ञानेश्वरी लिखी ह्या अवधूत संप्रदायी वाणीशी संबंध लावता माझ्या विचारांना जास्त उत्तम बैठक येईल असं मला वाटतं. असो, ग्रंथ भाविकांच्या आणि टीकाकारांच्या हाती देत आहे. ह्यात उत्तम असेल ते सर्व माझ्या सद्गुरूंचं, वाईट असेल ते माझं, म्हणून माझ्यावर कोणीही टीका करावी. हा ग्रंथ लिहिण्यास मला अनेक मंडळींनी वेळोवेळी प्रोत्साहन दिलं. त्यातील काहींचे आभार मानणं युक्त आहे. माझे मित्र डॉक्टर राचिम ढेरे, सौ मृणालिनीबाई जोशी, श्री मधुभाऊ पटवर्धन, श्रीयुत अनंतराव सालकर, श्रीयुत रमेश वैद्य, श्रीयुत राजाभाऊ कुमठेकर आणि पुण्यातील इतर स्वामीभक्त यांनी वेळोवेळी मला दिलेल्या प्रोत्साहनामुळेच हा ग्रंथ पूर्ण झाला. म्हणून त्या सर्वांचाच मी ऋणी आहे. लोभ असावा. महादेव दामोदर भट. हे मनोगत लिहिलं होतं गुरुपौर्णिमा शके 1898 म्हणजेच 11 जुलै 1976 या दिवशी. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.